खामगाव विधानसभा मतदारसंघातून सलग 3 वेळा विजयश्री मिळविणारे आमदार आकाश फुंडकर यांना राज्याच्या कामगार मंत्री म्हणून पद देण्यात आले। यावेळी प्रथमच खामगावला आगमनपूर्वी त्यांनी श्रींचे दर्शन घेतले। मंत्री झाल्यावर पहिल्यांदा श्री गजानन चरणी आलो आहे। माझ्या हातून राज्यातील जनतेची चांगली सेवा घडो हीच प्रार्थना मी यावेळी केली। कामगार मंत्रालयासमोर मोठी आव्हाने आहेत। कामगार सुरक्षा, बेरोजगारी अशा स्वरूपाची कामे भरपूर करायची आहेत। मंत्रीपद किंवा पालकमंत्रीपद मी मागितलं नाही। पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पाळेल, अशी माहिती यावेळी आकाश फुंडकर यांनी बोलताना दिली। काय म्हणाले राज्याचे कामगार मंत्री, आपणच ऐका। काय भावना आहेत? मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा श्री गजाननाच्या दर्शनाला आलात। आज पहिल्यांदाच मतदारसंघात येतोय आणि इथे येत असताना एवढी मोठी जबाबदारी पेलताना कुठेतरी आपण आपल्या श्रद्धास्थानी नतमस्तक झालो पाहिजे आणि त्यासाठी आज गजानन महाराजांकडून प्रेरणा शक्ती घेण्यासाठी इथे आलो आहे। येणारे 5 वर्ष माझ्या हातून चांगली सेवा त्या महाराष्ट्रातील जनतेची घडो, जिल्ह्यातील जनतेची घडो आणि मतदारसंघातील जनतेची घडो आणि विशेष करून जे कामगार खातं मला मिळालंय त्या कामगार खात्याला आता मला न्याय देता आला पाहिजे, त्या दृष्टीने आता मी काम करणार। कशी कशी आव्हानं असणार आहेत कामगार मंत्रालयात? कामगार विभाग हा खूप मोठा विभाग आहे। यामध्ये प्रचंड हे आहेत कामं आहेत। कामगारांचे न्याय हक्काचे विषय असतील, त्यांच्या कुटुंबियांचं भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने कामं असतील, अंतर्गत औद्योगिक विवादाचे विषय असतील किंवा कामगार विभागाच्या माध्यमातून आपल्या भागातील सर्व कामगारांना न्याय मिळणं असेल आणि महाराष्ट्रातील कामगारांना न्याय मिळणं असेल, खूप मोठं खातं आहे आणि याचा अभ्यास करून निश्चितपणे एक चांगलं काम उभं करता येईल। बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्रीपदावर आपण दावा केला? मी दावा कशावरच केलेला नाही। जे पार्टी आदेश देईल ते काम मी करत असतो।